पाटगाव मधील या स्वयंभू मंदिरातला नंदी हा या 1 किलोमीटर दूर असलेल्या भद्रकाली मंदिरात कसा काय पोहोचला, ही ऐतिहासिक घटना ऐकून तुम्ही थक्क व्हाल। मधाचे गाव पाटगाव दौऱ्याच्या पहिल्या भागामध्ये आपण श्री मौनी महाराजांचा मठ एक्सप्लोर केला। त्यानंतर आम्ही गेलो पाटगाव मध्ये असलेले प्राचीन भद्रकाली मंदिर आणि स्वयंभू मंदिराकडे। एका दगडात कोरलेल्या या प्राचीन पांडवकालीन भद्रकाली मंदिरात गेल्यावर आम्हाला इथे दर्शन झालं श्री शंकरांचं वाहन नंदी महाराजांचं। पण श्री भद्रकाली देवीच्या मंदिरात हा नंदी कुठून आला प्रश्न पडणं तर साहजिकच आहे। मग तिथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला याच्या मागची प्राचीन दंतकथा अशी सांगितली की प्राचीन काळामध्ये लोकांना जेव्हा असुरांचा आणि राक्षसांचा त्रास वाढला त्यावेळी सर्व लोक स्वयंभू मंदिरात जाऊन महादेवांची प्रार्थना करायला लागली। त्यावेळी स्वयंभू महादेव प्रसन्न होऊन राक्षसांचा संहार करण्यासाठी त्यांनी भद्रकाली मातेला जागृत करण्याचे ठरवले। त्यावेळी श्री महादेवांनी आपले स्वतःचे वाहन नंदी यांना श्री भद्रकाली मातेकडे पाठवले आणि त्यावेळीपासूनच हा नंदी भद्रकाली मातेच्या मंदिरात आहे। तर तुम्हाला ही दंतकथा आणि या दोन प्राचीन मंदिरांचा इतिहास जाणून कसं वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्लॉग साठी तुमच्या भावाला फॉलो करायला पण विसरू नका। तर चला भेटू अशाच व्लॉग बरोबर, बाय।